पाऊले निश्चयाची, वाटचाल परिसराच्या सर्वांगीण विकासाची। समाजाने मोठा विश्वास ठेवून आपल्याला प्रतिनिधित्व दिलं, त्याची पूर्ण जाण ठेवून आपल्या जनतेच्या विश्वासास पात्र राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे योगेश दत्तात्रय ससाणे। डांगमाळी मळा ससाणे नगर हडपसर इथं पुणे महानगरपालिकेच्या वतीनं सावित्रीबाई फुले आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। प्रभाग क्रमांक 23 मध्ये स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे यांनी गेली 1.5 वर्ष अथक पाठपुरावा करून 2 आरोग्यवर्धिनी केंद्र आणि 1 पॉलिक्लिनिक मंजूर करून घेतलाय। त्यापैकी डांगमाळी मळा ससाणे नगर येथील आरोग्यवर्धिनी केंद्र नामदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते लोकार्पण झालं। सर्दी, पडस, अंगदुखी इतरही कोणता आजार झाल्यास जर दवाखान्यात जायचं असेल तर सामान्य माणसाला किमान 500 ते 700 रुपये खर्च होतो। हे लक्षात आल्यावर मला माझ्या प्रभागात सुमारे 1 लाख लोकांपेक्षा जास्त नागरिकांना या आरोग्यवर्धिनी केंद्राचा लाभ मिळणार आहे। तसंच या आरोग्यवर्धिनी केंद्रात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मोफत औषध मिळणार आहेत। या दोन्ही दवाखान्यांमध्ये आपल्याला आरोग्य विषयक ज्या ज्या तक्रारी असतील त्यासाठी डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत, एमडी डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत, सर्व प्रकारचं औषधं मोफत असणार आहेत। शिवाय आपल्या रक्तलघवीसारख्या ज्या तपासण्या आहेत त्या सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून मोफत असणार आहेत। तरी माझी सर्व परिसरातील नागरिक बंधू भगिनींना विनंती आहे की आपल्याला ज्यावेळेस आवश्यकता लागेल त्यावेळेस नक्कीच या आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र तसेच पॉलिक्लिनिकचा आपण वापर करावा, उपयोग करून घ्यावा। धन्यवाद। आणि पॉलिक्लिनिक मध्ये येणाऱ्या नागरिकांना 7 प्रकारच्या एमडी कन्सल्टंटची सेवा मोफत मिळणार आहे। त्यामध्ये बालरोग तज्ञ, प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, चिकित्सा व औषध तज्ञ इत्यादी 7 एमडी विविध प्रकारच्या एमडी डॉक्टरांकडून मोफत औषधोपचार व तपासणी मोफत मिळणार आहे। ही खऱ्या अर्थानं परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे। त्यामुळे नगरसेवक योगेश दत्तात्रय ससाणे यांचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे। बांधिलकी लोकहिताची, सर्वांगीण प्रगतीची।